हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? सध्या गाजत असलेलं त्विषा प्रकरण. सासू ही पण एक माणूस आहे, सून ही पण एक माणूस आहे. सासू 60 वर्षाची किंवा त्याच्या वरची, तिला मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. ती वाटेल ते कपडे घालते, वाटेल तेव्हा फिरायला जाते, वाटेल तेव्हा कामं करते, नाही तर बसून राहते. पण सुनेकडून का अपेक्षा? नवीन आलेल्या सुनेकडून तिनं ह्यांच्याच नियमात बसून ह्यांच्याच मनाप्रमाणे सकाळी 5ला उठून कामं केली पाहिजे. आजकालच्या मुली इंडिपेंडंट आहेत, करिअरवाल्या आहेत, त्यांना हे शक्य होत नाही. तुम्ही मदतनीस घ्या, हेल्प घ्या. आणि त्या प्रकरणात कारणं तर काय ऐकवण्यात आली, झाडाला पाणी घालत नाही. किती क्षुल्लक कारणं आहेत, किती बालिश कारणं आहेत. खरी वाटतात ही? खरं नाही आहे. त्यामागची कारणं वेगळीच आहेत. इंडिपेंडंट मुलीला केवळ 5 महिन्यामध्ये तिचं किती मानसिक खच्चीकरण झालं असेल, आपण विचारही करू शकत नाही, कल्पनाही करू शकत नाही. आणि तिची सासू म्हणून घेणारी जज आहे, तिचा नवरा म्हणणारा क्रिमिनल लॉयर आहे. तर हसतं खेळतं एक कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे, याचं वाईट वाटतं आहे. मुलींच्या आईवडिलांना पण सांगणं आहे की जर मुलींवर अन्याय होत असेल, तिला त्रास होत असेल, तर आपले माहेरचं घराचे दारं उघडी आहेत हे तिला आश्वस्त करा. एवढंच तुम्हाला सांगू इच्छिते.